सुप्रभात. मी डॉक्टर श्री कांबळे, मराठी विभाग प्रमुख, CB खिडकीस कॉलेज अक्कलकोट. माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमच्या महाविद्यालयामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक मनस्वी स्वागत आणि अभिनंदन. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच मराठी विषयामध्ये आपल्याला एक उंच भरारी घ्यायची आहे. मराठी विषयाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झाल्यास BA भाग 1 ला आवश्यक मराठी आणि ऐच्छिक मराठी असे 2 विषय आहेत. ऐच्छिक मराठी विषयामध्ये पहिल्या सत्रासाठी कथा आहेत, सुप्रसिद्ध कथाकारांच्या कथा आहेत, आणि दुसऱ्या सत्रासाठी कौशल्यावर आधारित असणारे घटक आहेत, ते अभ्यासाचे आहेत. त्याचबरोबर BA भाग 2 साठी सुद्धा एक कथासंग्रह अभ्यासायचा असतो. तो कथासंग्रह म्हणजे आपण माणसात जमा नाही. आपण माणसात जमा नाही हा कथासंग्रह राजन गवस यांचा आहे. खूप मजेशीर हा कथासंग्रह आहे. आणि त्याचबरोबर BA भाग 3 मध्ये सुद्धा आधुनिक मराठी साहित्यातील विविध प्रवाह या पेपरमध्ये, या अभ्यासपत्रिकेमध्ये सुद्धा योगीराज वाघमारे यांचा गुडदाणी हा एक कथासंग्रह आहे. हे तुम्हाला मी का सांगत आहे याची जाणीव तुम्हाला झालेली असेलच की कथा हा वाङ्मयीन प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे, महत्त्वपूर्ण आहे. कथा हा वाङ्मय प्रकार अभ्यासनाआधी थोडीशी साहित्याविषयी ओळख करून घेऊया. 1960 नंतर अनेक वाङ्मयीन प्रवाह निर्माण झालेले आहेत. ते वाङ्मयीन प्रवाह आपल्याला माहिती असावेतच. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, आदिवासी साहित्य आणि विज्ञानवादी साहित्य, मुस्लिम आणि ख्रिश्चन साहित्य हे आहेतच. आणि या प्रत्येक वाङ्मयीन प्रवाहामध्ये काही वाङ्मयीन प्रकार आहेत. वाङ्मयीन प्रकार कोणते असतील तर त्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, कविता, निबंध, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन इत्यादी. त्यातल्या त्यात आपल्या अभ्यासक्रमाला कथा हा वाङ्मयीन प्रकार आहे. वास्तविक पाहता सोलापूर विद्यापीठाने FY BA, SY BA आणि TY BA या प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक वाङ्मयीन प्रकार अभ्यासण्यासाठी ठेवलेले आहेत. यासाठी विद्यापीठाचे आपण धन्यवादच मानले पाहिजे, कारण या 3 वर्षामध्ये सर्व वाङ्मयीन प्रकार आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. म्हणून कथा हा जो वाङ्मयीन प्रकार आहे तो प्रकार कशा पद्धतीने साहित्यामध्ये स्वतःची एक प्रतिमा निर्माण केलेली आहे त्याचा आपण थोडासा विचार करूया. कथा म्हणजे काय, कथेची व्याख्या, कथेचं स्वरूप, कथेची वैशिष्ट्ये, कथेचे घटक काय असतात याविषयी आपल्या मनामध्ये विचार निर्माण झालेला असेल. हा सर्व भाग आपल्याला काय विचारात घ्यायचा नाही, परंतु कथा लेखन करणं ही खूप जिकिरीची गोष्ट आहे असं म्हणता येईल. जे कथाकार कथा लेखन करत असतात त्या कथाकारांना काही घटकांचा विचार करूनच कथा लेखन त्यांना करायचे असते. मग ते घटक कोणते असावेत? म्हणजे कथा लेखन करत असताना 5 ते 6 घटक असतात. त्या 5 ते 6 घटकांचा विचार केल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय कोणतीही कथा लिहिता येत नाही याची जाणीव करून घ्या. कथाकार असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा एखादा सामान्य व्यक्ती असेल, प्रत्येकांना कथा लेखन करायचे असेल तर या 5 ते 6 घटकांचा विचार करावा लागतो. आणि 5 ते 6 घटकांचा विचार केल्याशिवाय किंवा समजून घेतल्याशिवाय किंवा अंतर्मुख होऊन आपल्या जीवनामध्ये घेतल्याशिवाय, लेखनामध्ये अंतर्भाव करून घेतल्याशिवाय कथा लेखन करता येत नाही.
कथा म्हणजे काय याविषयी काही जास्त आपली माहिती करून घ्यायची नाही. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कथालेखनाची एक आवड निर्माण व्हावी. कथालेखन करण्याची पद्धत कशी असते, मग कथालेखन करत असताना कोणकोणते घटक अंतर्भूत असतात, त्याचा आपण या तासामध्ये विचार करणार आहोत. कथालेखनाचे एकूण 5 घटक आहेत. 6वा घटक म्हणजे समारोप. पहिला घटक जो आहे तो म्हणजे कथानक. काय? कथानक. दुसरा वातावरण निर्मिती. तिसरा व्यक्तिचित्रण. चौथा लेखकाचा दृष्टिकोन. 5वा निवेदन शैली किंवा भाषाशैली. आणि शेवटी समारोप. या 6 घटकांचा सर्रासपणे प्रत्येक लेखक आपल्या कथालेखनामागे विचार करत असताना दिसून येतो. त्यातला पहिला जो घटक आहे तो म्हणजे कथानक. कथानकामध्ये नेमकं काय असतं असा विचार आपल्या मनामध्ये येतो. कथानकामध्ये आरंभ, मध्य आणि शेवट अशा 3 टप्प्यामध्ये कथानक आलेलं असतं किंवा मांडलेलं असतं. आरंभामध्ये काय असतं? आरंभामध्ये कथेमध्ये असणारे जे पात्र असतात, प्रसंग असतात, घटना असतात, यांची प्राथमिक ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायची असते किंवा प्रेक्षकांना, रसिकांना करून द्यायची असते. मध्यामध्ये त्या कथेमध्ये येणारे जे पात्र, प्रसंग आणि घटना आहेत यांची गुंतागुंत करून द्यायची असते किंवा गुंतागुंत झालेली असते. शेवटी मध्यामध्ये ज्या पात्रांची, प्रसंगाची, घटनांची गुंतागुंत झालेली आहे त्याची सोडवणूक या शेवटी करायची असतेच. जे कथेचा शेवट किंवा कथानकाचा शेवट हा सुखात्मक किंवा शोकात्मक असतो. सर्रास प्रत्येक कथेमध्ये हा शेवट हा सुखांत असतो. एवढेच नव्हे तर रसिकांना, समाजाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारा असतो. यानंतर दुसरा घटक म्हणजे वातावरण निर्मिती. वातावरण निर्मितीशिवाय कोणतीही कथा, कोणतीही कलाकृती निर्माण करता येत नाही. एखादी साहित्यकृती निर्माण करायची असेल तर वातावरण निर्मिती किंवा वातावरण खूप महत्त्वाचं आहे. ते कलाकृती ग्रामीण सांस्कृतिक पर्यावरणातून निर्माण करायची आहे, शहरी सांस्कृतिक पर्यावरणातून निर्माण करायची आहे, दलित वाड्या वस्तींमधून निर्माण करायचे आहे की आदिवासी सांस्कृतिक पर्यावरणामधून निर्माण करायचे आहे, हे आधी लेखकाला ठरवायचं असतं. मग तो साहित्य लेखन करत असतो. साधारणपणे वातावरण निर्मिती खूप महत्त्वाची असते. म्हणजे ग्रामीण असेल, शहरी असेल, आदिवासी असेल, दलित असेल किंवा अन्य कोणतेही भाग असतील, प्रादेशिक भाग असतील, त्यात असलेला जो समाज आहे तो समाज आणि त्याची पार्श्वभूमी, त्याची संस्कृती, त्याची भाषा, त्याचं संपूर्ण अवलोकन वातावरण निर्मितीमध्ये करायचा असतो. त्यानंतर तिसरा जो घटक आहे व्यक्तिचित्रणे. त्याला आपण व्यक्तिरेखासुद्धा म्हणत असतो. व्यक्तिचित्रणामध्ये काय असतं तर व्यक्तिचित्रणामध्ये पात्र खूप महत्त्वाचे असतात. पात्र म्हटल्यानंतर 2 प्रकारचे पात्र असतात. प्रधान व्यक्तिरेखा आणि दुय्यम व्यक्तिरेखा. प्रधान व्यक्तिरेखा जे असतात ते या कथेतील नायक किंवा नायिका असतात. पुरुष प्रधान नायक असेल तो हिरो असतो. आणि दुय्यम ज्या व्यक्तिरेखा असतात त्या दुय्यम व्यक्तिरेखासुद्धा महत्त्वाच्या असतातच. आणि दुय्यम व्यक्तिरेखांमुळेच प्रधान व्यक्तिरेखा प्रकाशित येत असते किंवा त्याला एक महत्त्वाचा दर्जा प्राप्त होत असतो किंवा समाजातून त्याला मान्यता मिळत असते. यामध्ये प्रधान व्यक्तिरेखा आणि दुय्यम व्यक्तिरेखा यांच्या माध्यमातून कथानक हे विकसित होत जातं. यामध्ये घटना असतील, प्रसंग असतील किंवा संघर्ष असेल किंवा वेगळी संस्कृती असेल, समाजदर्शन असेल, या माध्यमातून त्या व्यक्ती रेखाटलेल्या असतात किंवा सुष्ट दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती त्या समाजामध्ये कशा पद्धतीने स्वतःचं जीवन व्यतीत करत असतात त्याचं वर्णन त्या कथेमध्ये आलेलं असतं. चौथा घटक म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लेखकाचा पाहण्याचा दृष्टिकोन. प्रत्येक साहित्यिक आपल्या कलाकृतीकडे, साहित्यकृतीकडे, कथेकडे, नाटकाकडे, कवितेकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहत असतो. याचा अर्थ काय
जी कलाकृती आपण निर्माण करत आहोत ती का निर्माण करत आहोत, कशासाठी निर्माण करत आहोत, कुणासाठी निर्माण करत आहोत याचा तो सदसद विवेक बुद्धीच्या माध्यमातून विचार करत असतो आणि त्यानुसार तो साहित्य लेखन करत असतो. लेखकाचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक लेखकाला पाहण्याचा दृष्टिकोनच असतोच. समाजाकडे, संस्कृतीकडे किंवा देशाकडे, राष्ट्राकडे सगळ्या दृष्टीकडे पाहण्याचा एक त्याचा दृष्टिकोन ठरलेला असतो. या लेखकाचा पाहण्याचा दृष्टिकोन किती महत्त्वाचा असतो त्या संदर्भात तुम्हाला एक उदाहरण देतोय. 1857 बाबा पदमणजी यांची एक सामाजिक कादंबरी होऊन गेलेली आहे. कोणती असेल ती म्हणजे यमुना पर्यटन. यमुना पर्यटन ही मराठी साहित्यातील पहिली सामाजिक कादंबरी आहे. पहिली सामाजिक कादंबरी म्हणून ओळखली जाते. तर या कादंबरीमध्ये बाबा पदमणजींनी काय केलं असेल, काय चित्रण केलेलं असेल, तर त्या कादंबरीमध्ये असणारे नायक आणि नायिका, नायक यमुना आणि तिचा नायिका यमुना आणि नायक असणारा विनायक, या दोघा नायक आणि नायकींना संपूर्ण महाराष्ट्रभर बैलगाडीतून फिरवलेलं आहे. हे कशासाठी की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या विधवा आहेत ते विधवांच्या वाट्याला विधवाचं जीवन कशा रीतीने त्यांना जगावं लागत आहे हे त्यांना सीमावलोकन करायचं होतं. म्हणून बाबा पदमणजी त्यांच्या कादंबरीमध्ये असणारे जे नायक नायिका आहेत त्या दोघांना महाराष्ट्रभर बैलगाडीतून फिरवलेलं आहे. त्या काळामध्ये वाहनांची सुविधा नव्हती म्हणून बाबा पदमणजी यांनी या दोन्ही नायक आणि नायकांना बैलगाडीमधून फिरवलेलं होतं. तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की बाबा पदमणजी या कादंबरीमधून एक उदात्त दृष्टिकोनातून पाहताना दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये असणाऱ्या ज्या विधवा होत्या त्या विधवांना कोणत्या विपरीत परिस्थितीतून जावं लागत होतं, कोणत्या दुर्दैवी अशा परिस्थितीतून जावं लागलं होतं याचा विचार या कादंबरीमध्ये केलेला आहे. या ज्या विधवा आहेत त्या विधवांचं जर पुनर्विवाह केलं नाही तर त्या अनैतिक संबंधांना सामोरे कशा जात असतात त्याचं वर्णन या कादंबरीमध्ये केलेलं आहे. म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन यातून लक्षात येतो की विधवांचा पुनर्विवाह केला पाहिजे ही लेखनदृष्टी किंवा लेखकाचा पाहण्याचा दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. म्हणजेच विधवा याही बायमाणूस आहेत, व्यक्ती आहेत, त्यांचाही समाजाने विचार केला पाहिजे, त्यांना पुनर्विवाह करण्याची परवानगी दिली पाहिजे. जर त्यांचा पुनर्विवाह केला नाही तर त्या विवाह मार्गाला लागतात किंवा अनैतिक संबंधाला लागतात. बाबा पदमणजी यांनी या कादंबरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे या कादंबरीमध्ये असणारी जी विधवा आहे ती विधवा पुजाऱ्याशी अनैतिक संबंध करते असं होऊ नये असं वाटत असेल तर या विधवांचा पुनर्विवाह करावा असा एक दृष्टिकोन त्यांच्या लेखनातून पाहायला मिळतो. लेखकाचा दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर निवेदन शैली, त्याचबरोबर भाषा शैली. निवेदन शैली, लेखकाची निवेदन शैली असते. एखादी कथा लिहायची म्हणल्यानंतर निवेदनाच्या माध्यमातून कथा विकसित करायची की त्या कथेमध्ये असणाऱ्या पात्रांच्या माध्यमातून कथानक किंवा कथा विकसित करायची याची धोरणं तो आखलेला असतो. निवेदन शैलीमध्ये सुद्धा प्रथम पुरुष निवेदन, द्वितीय पुरुष निवेदन असे उपप्रकार आहेत आणि ते निवेदन जर विकसित करायचं असेल तर तो प्रमाण भाषेचा सुद्धा वापर करत असतो. किंवा त्या कथेमध्ये किंवा कलाकृतीमध्ये कोणती भाषाशैली वापरायची, बोलीभाषा वापरायची याचं संपूर्ण स्वातंत्र्य त्या कथालेखकावरती किंवा त्या साहित्यिकावर अवलंबून असतं. यावरून आपल्याला लक्षात येतं कथा निर्मिती करणं यासाठी हे सर्व घटक महत्त्वपूर्ण आहेत. त्यामध्ये निवेदनशैली महत्त्वाची आहे, भाषाशैली महत्त्वाची आहे. भाषाशैलीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक आवर्जून सांगू इच्छितोय ते म्हणजे भाषाशैली म्हणजे एखादा साहित्यिक एखादी कलाकृती निर्माण करत असेल तर तो त्याच्या बोलीभाषेतून ती कलाकृती, बोलीभाषेतून ती साहित्यकृती किंवा ती कथा कविता लिहावी. कारण ज्या बोलीभाषेतून आपण एखादी कथा, कलाकृती किंवा नाटक लिहित असतो ते अतिशय प्रभावी राहतं. ऐवजी प्रमाण भाषेमधून तेवढं प्रभावित होऊ शकत नाही. कारण
प्रमाण भाषेमध्ये असणाऱ्या ज्या भावना आहेत, प्रमाण भाषेमधून आपल्या ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्या भावना प्रमाण भाषेमध्ये व्यक्त करता येत नाही, त्या बोलीभाषेमध्ये व्यक्त करता येतात. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे समारोप. समारोप हा त्या कथानकाचा, कथेचा किंवा कलाकृतीचा हा शेवट असतो. आणि या शेवट हा नेहमी सुखात्मक किंवा शोकात्मक असतो, हे तुम्हाला सांगितलं आहे. एवढंच नव्हे, काही कथा अशा असतात की त्या कथेचा शेवट लवकर होतच नाही. आणि शेवट जरी असला की अशा ठिकाणी त्या कथेचा शेवट होतो की की रसिकांना वाटतं की ही कादंबरी अजून संपलेलीच नाही. ती कथा अशा ठिकाणी संपलेली असते की रसिकांना, वाचकांना तिथे विचार करण्यासाठी तो लेखक प्रवृत्त केलेला असतो. अशा पद्धतीने आपण कथा, वाङ्मय प्रकार, त्याचं स्वरूप आणि महत्त्वाचे असणारे घटक, हे घटक खूप महत्त्वाचे आहेत. फक्त विद्यार्थ्यांना म्हणूनच हे घटक महत्त्वाचे नाहीत, तर एखादा सामान्य व्यक्तीसुद्धा या घटकांचा वापर करून कथा लेखन उत्कृष्ट पद्धतीने लिहू शकतो. इथे या कथाविषयी किंवा कथेच्या घटकाविषयी आपण मला समजून घेतला त्याबद्दल धन्यवाद.